आय एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांची बदली, आय एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांची बदली, आय एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांची बदली, आमच्या मागण्या आय एस तुकाराम मुंडे साहेबांची बदली, आय एस तुकाराम मुंडे साहेबांची बदली, किमान 3 वर्ष तरी तुकाराम मुंडे साहेबांची बदली, महाराष्ट्र सरकारने किमान 3 वर्ष तुकाराम मुंडे साहेब बदली, आमच्या मागण्या तुकाराम मुंडे साहेबांची बदली। धन्यवाद। आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना वातावरणी मुख्यमंत्री साहेबांनी निवेदन देत आहोत की आय एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेबांची किमान 3 वर्षे बदली करू नये। असा अधिकारी महाराष्ट्राला संपूर्ण विभागामध्ये आवश्यक आहे। महाराष्ट्राची जी घाण आहे ती साफ करण्यासाठी तुकाराम मुंडे साहेब अत्यंत चांगलं काम करतायत, म्हणून अशा अधिकाऱ्याची किमान 3 वर्षे बदली करू नये ही मागणी निवेदन रूपी आम्ही आदरणीय मोरे साहेबांना करत आहोत। मोरे साहेबांना विनंती आहे की आमच्या निवेदन रूप भावना शासनाला कळून तर तुकाराम मुंडे साहेब तात्काळ बदली झाली तर आम्ही तीव्र असे आंदोलन संबंध महाराष्ट्रभर करणार आहोत हे सांगू इच्छितो। जय हिंद। मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार आज या ठिकाणी आमच्या बहुजन विकास आघाडीचे सल्लागार महाराष्ट्राचे सल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमचे संघटक मानसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र सरकारला व माननीय उपजिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देत आहोत की आय एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्त नियुक्ती झाली आहे। नियुक्ती झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत 6 दिवसामध्ये अनेक गुन्हे त्यांनी दाखल केले आहेत। भेसळयुक्तांना सवकी फळ करून सोडलेले तुकाराम मुंडे आहेत। संत तुकारामानंतर जर महाराष्ट्रात कोणी तुकाराम झाला असेल तर ते तुकाराम मुंडे आहे। अशा तुकाराम मुंडेची महाराष्ट्राच्या देशाला हजारो तुकाराम मुंडेची गरज आहे, कारण भ्रष्टाचार असेल अवैध सर्व काही भेसळ असेल हे रोखण्यासाठी अशा तुकाराम मुंडेची गरज आहे आणि त्यांची बदली महाराष्ट्र शासनाने करू नये। आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे साहेब तुकाराम मुंडे सारख्या माणसाची किमान 3 वर्ष बदली करू नका, कारण असे मुंडे साहेबांसारखे अधिकारी समाजाला हवेत। आपले मुलं वाचवायचे असतील, भावी पिढी वाचवायची असेल, देशाच्या विळख्यातून सर्वांना काढायचं असेल, जे गुटखा किंग आहेत गुटखा किंगाच्या गुंड्यांना मुंडेच नाही तशा देऊ शकतात, म्हणून अशा आपण 3 वर्ष किमान यांची बदली या पदावरून करू नये, कारण असे कर्तव्यदक्ष अधिकारी आज भारतामध्ये फार कमी आहेत, बोटावर मोजले इतके अधिकारी आहेत आणि आपल्या महाराष्ट्राला अधिकारी लाभल्यामुळे त्यांची किमान 3 वर्षी बदली करू नये अशी विनंती माझा निवेदन आम्ही आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना उपजिल्हाधिकारी साहेब देत आहोत। जर यांची बदली तात्काळ झाली तर बहुजन विकास अभियान संबंध महाराष्ट्रावर आंदोलन करणार आहे हे सांगू इच्छितो, कारण तुकाराम मुंडे साहेबांचा अधिकारी हा संबंध दुधामध्ये भेसळ असेल, तुपामध्ये भेसळ असेल, पनीरमध्ये भेसळ असेल, गुटखा होत असेल, या सर्वांना कडक कारवाई करण्याचं काम अशा अधिकाऱ्यांनी केलं आहे। अनेक काय झाले असेल मागे, मात्र तुकाराम मुंडे सारखे काय झाले, त्यांच्या डोळ्याला मोतीबिंदू झाला होता का पहिल्याच्या अधिकाऱ्यांना? आज तुकाराम मुंडे जे करतायत ते कार्य मागच्या अधिकाऱ्यांनी केले असते, मागच्या आयुक्तांनी केले असते तर असे भेसळयुक्त रोखलं असतं। ते भेसळयुक्त जे गुंडे आहेत, जे माफिया आहेत, ते महाराष्ट्रातून फरार झाले असते, मात्र ते काम पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही। ते सफाई करण्याचं काम आज तुकाराम मुंडे करतायत, म्हणून सर्वांची मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना किमान 3 वर्ष तरी ठेवावं, त्यांच्या जीविताला धोका आहे। कारण आज हे जे गुटखा माफिया आहेत, करोड रुपये त्यांचे करायत, तुकाराम मुंडेच्या टीमवर हल्ला करण्याचं काम त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलंय, पण त्याच्या जीविताला धोका आहे, त्यांच्या टीमला धोका आहे। आदरणीय गृहमंत्र्यांनी यांना कडक चोख बंदोबस्त करून त्यांना संरक्षण द्यावं ही देखील विनंती आम्ही सर्वांच्या वतीने करतो। जय हिंद।